खमंग खुसखुशीत खायला चमचमीत लागणारं असं थालीपीठ आज आपण बनवणार आहोत. माझं बाळनं मी बनवलेली कोणतीही रेसिपी अगदी आवडीने खातो, अगदी गुणी बाळासारखं. थालीपीठ बनवण्यासाठी आपण इथे भोपळा किसून घेऊयात. त्यानंतर या सर्व भाज्या इथे मी कट करून घेतल्या आहेत. एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, हिरवं तिखट, मीठ, जिरं, ओवा, हळद, पालक, कांदा पात, किसून घेतलेला भोपळा, बीट, कोथिंबीर हे सर्व घालून मिक्स करून घेऊयात आणि लगेचच थोडं पाणी टाकत पीठ मळून घेऊयात. हे पहा, मऊ असा पिठाचा गोळा तयार आहे. नंतर थालीपीठ बनवण्यासाठी पिठाचा गोळा हातात घेऊन एका कपड्यावरती थालीपीठ थापून घेऊयात. त्यामध्ये हाताने छोटे सर्कल करून घ्यायचे आणि लगेचच गरम तव्यावरती थालीपीठ टाकून घ्यायचे. जाडसर वाटत असेल तर थोडंसं थापून घेऊन मस्त असं भाजून घ्यायचं. नंतर अलटून पलटून घेऊन तेल किंवा तूप लावून घ्यायचं. हे पहा, भाजल्यानंतर थालीपीठ असं दिसत आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही थालीपीठ दही किंवा पुदिन्याची हिरवी चटणीसोबतही खाऊ शकता. खायला खूपच छान लागतं आणि भाजीचेही टेन्शन राहत नाही. तसेच यात भोपळा घातला आहे हेही जाणवत नाही. एकदम चविष्ट लागतं. सर्वज्ञ स्वतःच्या हाताने खात आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.